मॉर्निंग. तर मी आज तुम्हाला तिळाची गुळपापडी कशी करायची ते दाखवणार आहे. तिळाच्या वड्या. तर हे आपले गावठी तीळ आहेत, त्याला पॉलिश न बिन पॉलिशचे ते थोडे चवदार लागतात. त्यासाठी हे मी 300 ग्राम घेतलेले आहेत तीळ, बिन पॉलिशचे तीळ. नंतर 300 ग्राम गूळ घेतलाय, तिळा एवढाच गूळ घ्यायचा. नंतर एक थोडेसे शेंगदाणे घेतले, शेंगदाणे. आणि ही पावडर, वेलची पावडर, जायफळ पावडर. आणि तूप 2 चमचे. हे बघा तूप. हॅलो सगळ्यांनो. तर आता साहित्य मी तुम्हाला दाखवलं ना. तर आता हे आपण फ्राय पॅन तापायला ठेवलंय, त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊया. ते थोडे चांगले साली हे होईपर्यंत भाजायचे. त्याचे पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे, म्हणजे ते साली काढायला बरं पडतं. तोपर्यंत लो फ्लेमवर, कारण तीळ जास्त भाजले तर कडू होतात. आपण मिक्सरवर थोडंसं बंद चालू करून हे थोडंसं क्रश करून घेऊया. ह्यात आपलं शेंगदाणे झालेत भरून. बघा सगळ्यांना असं थोडं बारीकच करायचं ते. तीळ पण लगेचच हे करायचे, कारण तीळ लवकर हे होतात. जास्त वेळ ठेवला तर तेल सुटतं. जास्त वेळ मिक्सरला लावलं ना तर तेल सुटणार तिळाला, म्हणून ते पण थोडेसे क्रश करून घ्यायचे. आपली सुंठ आणि वेलची पावडर आहे की नाही, ती मिक्स करून घ्यायची. सुंठ आणि वेलची पावडर बघा, सुंठ वेलची पावडर. तर ती आपण आताच मिक्स करायची, नाहीतर काय होतं मग मिक्स करायला जमत नाही. अशी आता मिक्स करून घ्यायची. चांगली ते एकत्र होते. आपलं मिश्रण थोडंसं कोमट आहे आता. तर आता आपण थोडासा गरम करून घेऊया गूळ आणि ह्याच्या वड्या पाडूया. सगळ्यांनो, आता आपण दुसरं एक जाड गुळाचं पातेलं घेतलेलं आहे, फ्राय पॅन. त्यामध्ये 2 चमचे तूप टाकूया.
2 चमचे तूप टाकून त्यामध्ये दोन चमचे सफिशियंट होतात. माझे छोटे चमचे आहेत म्हणून मी थोडे 3 घातले. आणि त्यामध्ये आपण जो गूळ ठेवलेला आहे की नाही किसून तो टाकूया. गूळ मात्र किसूनच घ्यायचा. गूळ साधा घ्यायचा, चिकीचा वगैरे घेऊ नका. त्यामुळे मग तुमच्या वड्या कडक होणार नाहीत. साध्या गुळाने छान होतात, लुसलुशीत होतात एकदम. आता त्यामध्ये आपण हा गूळ टाकूया. हा मी 300 ग्राम गूळ घेतलाय. 300 ग्राम तीळ, 300 ग्राम गूळ असं प्रमाण आहे बरोबर. आणि थोडेसे 50 ग्राम शेंगदाणे. तर ते चालून देतं, असं काही नाही. थोडेसे शेंगदाणे घेतलेत आपण. तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तर आता हा गूळ पटकन विरघळावा त्यासाठी 1 टीस्पून आपण त्यामध्ये पाणी टाकूया. बघा, 1 टीस्पूनच पाणी टाकले. आता ह्या गुळाचा कच्चेपणा पण जाण्यासाठी प्लस थोडासा असं त्याला बुडबुडे यायला लागले आणि गूळ विरघळला पाहिजे ना सगळा, म्हणून. तूप टाकायचं आणि हलवून घ्यायचं. पाक वगैरे काहीच नाही करायचा, फक्त विरघळवून घेतला आणि गॅस एकदम स्लो करा. आणि आता हे मिश्रण आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि 1-2 मिनिट फक्त ते मिश्रण आपण परतून घेऊया गोळा होईपर्यंत. एकत्र गोळा झाला की आपण ताटाला तूप लावलेलं अगोदरच तूप लावून ठेवायचं, मग घाई होत नाही कोणत्याही कामाची. एक प्रिकॉशन म्हणून तूप लावून ठेवायचं. माझ्याकडे हे असं क्रश केलेलं होतंच, बदामाचे काप वगैरे, नंतर काजूचे तुकडे, हे होतं बनवलेलं, तर मी ते टाकलं. तेवढंच थोडं खाताना, आता गॅस बंद करायचा. खाताना कसं ते तेवढंच तोंडात येतं ना, छान दाताखाली चांगलं वाटतं. आता आपण हे ताटात ओतूया, थापून घेऊया. मिश्रण ताटात, तूप लावलेल्या ताटामध्ये टाकलं होतं आणि ते पसरून घ्यायचं चांगलं. वाटीला गरम असल्यामुळे वाटीला थोडं तूप लावायचं आणि ते सारखं करून घ्यायचं. तर 1 तासानंतर ह्या अशा वड्यांना आपणच छान होतात बघा, तुटत वगैरे नाही. बघा, सुंदर होतात ना वड्या, अजिबात तुटत नाही. अशा प्रकारे ह्या वड्या होतात, खूप चांगल्या. आणि तुम्हाला दाखवू का तोडून? त्या कडक वगैरे होत नाही, एकदम लुसलुशीत अशा. बघा, एकदम असं दात नसलेल्या लोकांना पण या तोंडात टाकल्या तर विरघळून जाणार, अशा ह्या वड्या होतात. तर आता मी तुम्हाला ह्या सर्व करून दाखवते. छानपैकी सगळ्या वड्या अशा काढायच्या हळूहळू. आता त्या
1 तासानंतर ह्या अशा बनतात. बघा किती सुंदर बनल्यात ना, छान बनल्यात सगळ्यांना. आणि त्याच्यावरतीच आपले वेगळे भाजलेले तीळ होते की नाही, त्याच्यातले थोडेसे ठेवायचे आणि तेच वरती सर्व म्हणजे टाकायचे, दाखवायला असे की ह्या तिळाच्या वड्या आहेत ना, मग तिळाचं दाखवायचं. ठीक आहे सगळ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कशा वाटल्या वड्या मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद सगळ्यांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल.